तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी भावांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण की आपल्याला शेतकऱ्याच्या बऱ्याचशा कमेंट येत आहे। आपण मागील 2-3 व्हिडिओ अपलोड केले होते आणि आपल्याला शेतकऱ्याच्या अशा कमेंट आल्या आहे की आपला जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर आपल्याला जे मटेरियल आहे ते किती दिवसामध्ये भेटते आणि वर्क ऑर्डर निघाला किती दिवस लागते, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता काही दिवसापासून वेंडर सिलेक्शन करण्यासाठी एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये येत नाही आहे। शेतकऱ्यांचे खूप सारे कमेंट येत आहे की आता वेंडर लिस्टमध्ये कंपनी कधी येणार आहे, आपण ते पण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल मागील काही दिवसापूर्वी काही नामांकित कंपन्या वेंडर सिलेक्शन करण्यासाठी ॲड झाल्या होत्या। सेराय कंपनी, राईट ऑर्डर कंपनी, शक्ती कंपनी अशा बऱ्याचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आल्या होत्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड करून घेतलेली होती। आणि कंपनी निवडल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जी स्टेप आहे ती आहे आपला जॉईंट सर्वे। जॉईंट सर्वे हा झाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये पंप किती दिवसामध्ये बसतो, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्क ऑर्डर निघणे महत्त्वाचे आहे। आणि ही वर्क ऑर्डर निघाला किती दिवस लागतात, तर शेतकरी मित्रांनो, वर्क ऑर्डर निघाला काही कालावधीमध्ये असं पण होतं की वर्क ऑर्डर निघाला 1 हफ्त्याच्या आत पण वर्क ऑर्डर निघले जाते, परंतु काही कालावधी 1 महिना पण लागू शकतो किंवा 2 महिने पण लागू शकतात। वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये पंप ताबडतोब फिट केला जातो आणि पंप फिट होण्यासाठी कंपनीचे जे माणसं आहे ते येतात आणि आपला पंप फिट करून देतात। शेतकरी मित्रांनो, जॉईंट सर्वे हा रिजेक्ट का बरं होतो त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे। तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जॉईंट सर्वे रिजेक्ट होण्याचे कारण काय काय असते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।